विदर्भासह नागपुरात उष्णतेची लाट कायम असून तापमान 45 अंशाच्या पुढे गेले आहे. वाढत्या गरमीचा परिणाम आता भाजी बाजारावरही दिसून येत आहे. इंधन दरवाढ, वाहतूक खर्च आणि उष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन घटल्याने अनेक भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. टोमॅटो, भेंडी, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पालेभाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. प्रचंड उष्णतेमुळे भाज्या लवकरच खराब होत असल्याने विक्रेत्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. बाजारात दररोज दर बदलत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण असून येत्या काही दिवसात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भामध्ये सध्या उष्णतेची प्रचंड लाट आहे. अशातच 45 अंशाच्या वरत नागपूरमध्ये तापमान वाढत आहे आणि त्याचा प्रभाव सगळ्या क्षेत्रांवर पडत आहे. त्यात मधलं एक क्षेत्र म्हणजे भाजी मार्केट सुद्धा आहे, जे रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्याचा उपयोग करतो. आपण पाहू शकतो सध्या आपण आहोत नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरामध्ये, जिथे अनेक भाज्यांच्या रेट्समध्ये जे आहे चढउतार पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही भाजी विक्रेते आहेत, ज्यांच्यासोबत आपण थेट बोलूया आणि जाणून घेऊ की नेमकी सध्या नागपुरामध्ये कुठल्या भाज्यांचे रेट्स वाढले आणि कुठल्या याचे. सर, काय तुम्हाला वाटते की सध्या कुठले भाजीचे रेट्स सध्या वाढले आहे? काय चढउतार पाहायला मिळत आहे? स्वस्त आहे, महाग आहे, काय सांगाल? ते तर आता कसं आहे, भाजीपाल्यात चढ उतार चालू आहे. जसं कधी 50 रुपये किलो विकतात तर कधी 20 रुपये किलो पण विकणं पडते, कारण की ते मालावर तर डिपेंड आहे. आता आवक वाढली की भाव वाढतात, अगर आवक कम झाली तर मग ते भाव जास्तच कम होऊन जातात. असं ते बाजारात चालू आहे. आणि आता कसं शाळा गिळा बंद आहे, त्यामुळं भाजीला थोडंसं उठाव कम झालेला आहे. आणि मागच्या 15 दिवसांचा जर विचार केला तर कशा प्रकारे रेट्स कमी जास्त झालेले दिसत आहेत? कुठली भाजी जास्त आहे, कुठली भाजी कमी झाली? मग कमी म्हणजे आता कसं आहे, लग्न सध्या बंद झालेले आहे, कारण की 6 महिन्यात तो अधिकचा महिना शुभ मानले जातात. त्यामुळं भाजीचे रेट खूपच कम झालेला आहे. जसं ते 50 रुपये किलो पालक होती, ती सीधी 20 रुपये किलोवर आली आहे. त्यामुळं आणखीन जे तापमान वाढलं त्यामुळं भाजीची आवक थोडी कम झालेली आहे. आणि गिऱ्हाईकची जे डिमांड आहे ते पण थोडीशी कम झालेली आहे बाजारात. सध्या इंधनामध्ये दरवाढ झाली आहे, त्याचा प्रभाव कुठे पाहायला मिळत आहे का? वाहतूक व्यवस्था महाग झाली आहे, तर त्यांचे रेट्स जे आहे ते भाजीवर वाढलेले दिसत आहे का? हां, त्याच्यामुळं तर थोडंसं चालूच आहे म्हणा, कारण की जे इंजन पेट्रोलचे जे भाव आहे सध्या थोडे वाढीवर आहे. त्यामुळं तर ते जे भाडं आहे ते कास्तकाराला अवेलेबल होत नाही, त्यामुळं बी थोडं माल कम येत आहे सध्या बाजारात. एकंदरीतच अधिकचा महिना असल्यामुळे भाज्यांचे रेट्स पूर्वीच्या प्रमाणापेक्षा जे आहे कमी झालेले दिसत आहे. मात्र जे इंधन दरवाढ झाली आहे त्याच्यामुळे थोडासा जे आहे भाज्यांच्या दरांमध्ये वाढ झालेली दिसते. आपल्यासोबत अजून एक भाजी विक्रेते आहे, त्यांच्याशी बोलूया. ताई, तुमचं नाव सांगा. मेघा नितनवरे. मेघा ताई, सध्या तुम्ही भाजी विकत आहे, तर काय रेट्स कमी जास्त पाहायला मिळत आहे? कोणत्या भाज्यांमध्ये रेट्स जास्त झाले आहे? आताच्या परिस्थितीमध्ये मिरची, टमाटर, संबार हे वाढीवर आहे. यांचे रेट कसे म्हणजे कधी कम तर होतच नाही म्हणा, वाढतच जाते. आणि नाहीतर मग 50पर्यंत राहतेच. पण पालक झाली, चवळीची भाजी झाली, हे मेथीची भाजी झाली, यांचे रेट कम जास्ती होऊन राहिले आहेत. जशी पालक एक टायमाला आता 50 होती, आता मागच्या आठवड्यामध्ये, आता ह्या आठवड्यामध्ये बघा 20 रुपये किलोपर्यंत येऊन गेली. त्याच्यामुळे थोडासा त्रासच आहे आम्हाला. तर मग हे जे दर कमी झाले आहे, हे कशामुळे झाले आहे? का बरं तुम्हाला वाटतं की हे कमी झाले आहे? आता ते आम्ही पण नाही सांगू शकत. जशी आता मिरची येते, ज्या बोऱ्यामध्ये जशी मिरची येते तर भरपूर नाहीच्या प्रमाणात बोरे जळतात म्हणतात. अशी गललेली मिरची निघते आताच्या परिस्थितीमध्ये, त्याच्यामुळे होऊ शकते ती वाढून राहिली आहे. आणि याची आवक जास्ती याच्यामुळे असू शकते की आता याचं काहीच नाही सांगू शकत आम्ही पालक मेथीचं. पण जशी हे मिरची, टमाटर हे बाहेर गावून येत असते ना, याच्यामुळे याची वाढ जास्ती आहे. लग्न सराईमध्ये पालक भाजीचा उपयोग जो आहे मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे जे लग्न सराई सुरू होती त्यामुळे पालकची मागणी वाढली होती आणि त्यामुळेच जे आहे रेट्स त्याचे जास्त महाग होते. मात्र आता जे आहे लग्न सराई संपली आहे, सध्या अधिकचा महिना असल्यामुळे लग्न करत नाही आहे लोक, त्यामुळे पालकचे रेट्स कमी झाले आहे आणि त्यांची मागणीसुद्धा कमी झाली आहे. टमाटरचं जर आपण बघितलं तर आपल्या टमाटरचे रेट्स कसे आहे काकू? 40 रुपये. 40 रुपये आहे. मागच्या याच्यात टमाटरचे रेट्स कमी होते मागचे रेट, आता वाढले आहे सध्या. अशातच लसण, कांदा आणि टमाटर जे कांदे आहे
आणि आलू आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त रेट्स पाहायला मिळत आहे आणि अशा प्रकारचा चढ उतार जो आहे या भाज्यांच्या दरामध्ये सध्या सुरू आहे आणि उष्णतेमुळे दर वाढलेले दिसत आहे आणि कमी होताना दिसत आहे आणि ही प्रक्रिया जी आहे सततची निरंतर सुरू राहणार असे सध्याचे जे आहे वातावरण पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकला, महाराष्ट्र 24 नागपूर.